तालुक्यामध्ये वेगळे पोस्टर लागत होते. कधी विमानाचे लागायचे, कधी तुतारीचे लागायचे. ह्याबद्दल आम्ही तर आमचा तर हस्तक्षेप नव्हता, परंतु कार्यकर्त्यामध्ये या महिन्याभरामध्ये या ठिकाणी आमच्याकडे येऊन नाराजी कार्यकर्ते व्यक्त करायला लागले आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी हा विषय महिनाभर टाळला की जेणेकरून काय असेल तर आम्ही तर ह्याच्या पक्षाच्या एका मिटिंगमध्ये घ्यायचा असेल तर त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी घ्या असं मी त्यावेळी सूचित केलं होतं. महारुद्र पाटील बी त्या ठिकाणी होते. परंतु ह्या गोंधळामुळं तालुक्यामध्ये वातावरण आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे वातावरण एक वेगळ्या प्रकारे दूषित व्हायला लागलं आणि अशा वेळेस मग आम्ही काल मला मानेदादांचा फोन आला. महारुद्र पाटील आम्ही तिथे बसलेले होतो, भैया होते, सगळे होते की बाबा असा जर मॅसेज कार्यकर्त्यामध्ये जायला लागला तर कार्यकर्ते विचलित होतील आणि त्या कारणानं मग आम्ही काल सगळेजण बसलो. परत नंतर आमच्या सगळं जे तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील असतील, अमोल बिशे असतील, महारुद्र पाटील असतील, प्रवीण भैया असतील, मानेदादा असतील आणि सागर मिसाळ असतील, तीर्थ पाटील असतील, छायाताई पडसळकर असतील, आमच्या अमोल मुळे असतील, हे अशी सर्व कार्यकर्ते आम्ही तुमचा समज सय्यद असतील ही सर्व आम्ही बसलो आणि असं ठरवलं की बाबा आपण एकदा साहेबांची वेळ घेऊया. कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी चलबिचल चालली ती साहेबांपाशी गेल्यानंतर थांबेल आणि आम्ही कार्यकर्त्याला विनंती केली की बाबा तुम्ही कुठल्याही प्रकारचं ह्या ठिकाणी म्हणजे घोषणा द्यायच्या नाही, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मागणी करायची नाही. साहेब म्हणतील तेच ठीक आणि लोकांचं मत असं आहे आजी बी नको माझी बी नको, आता आम्हाला पाहिजे नवीन बाजी असं लोकांचं बॅनर या तालुक्यामध्ये लागलेलं आहे. मग अशी परिस्थिती काय ते तर आम्ही कोणी लावायला लावलेलं नाहीत आणि मग ह्या लोकांची जर भावना ही अशी असेल तर शेवटी कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे, साहेबाचा आदेश हा महत्त्वाचा आहे, ताईंना मतदान केलं आहे ताईंचा आदेश बी महत्त्वाचा आहे, जयंत पाटलांचा आदेश महत्त्वाचा आहे, हा तर पाळला जाईल. परंतु कार्यकर्ता राहिला तर आम्ही टिकू. म्हणजे अशा परिस्थिती तालुक्यामध्ये कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम केलं, या ठिकाणी सगळ्यांनाच काम केलं. भैया बी अगोदर त्या ठिकाणी होता, काही त्या गोष्टी झाल्या अगोदरच्या, पण त्यानंतर आम्ही सगळे खांद्याला खांदा काम लावून आज करतोय आणि तालुक्यामध्ये वातावरण असं आहे की सांगतो जर उद्या साहेबांनी जर उमेदवारी आमच्यापैकी कोणालाही दिली तर चांगल्या प्रकारे उमेदवार त्या ठिकाणी 100% निवडून येईल, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही आहे. अहो त्यांची भूमिका अजून जर का तर तोपर्यंतच आमची भूमिका आम्ही काय सांगणार आहे शेवटी लोकांना बरं शेवटी लोकांना नेत्यांचं आमच्या संग बोलणं झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू ना. म्हणजे आज भूमिका कशी आम्ही एक मिनिट ऐका, हा प्रश्न माझा नाही. मी प्रामाणिकपणे आणि बोलण्याला शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पण जे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला, हा कार्यकर्ता जर उद्या काय म्हणला तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. तुम्ही पत्रकार म्हणून सांगा की आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना काय केलं पाहिजे. शेवटी काही लोकांना दम दिले गेले, आम्ही दोघं जण आहेत दोघं जण बघून घेऊ अशा प्रकारचे दम दिले, तिथं कार्यकर्ते आहेत का नाही असं सांगा तुम्ही. असे दम दिले असेल तर तो कार्यकर्ता म्हणाल त्यावेळेस तुम्हाला दम दिला त्यावेळेस आम्ही त्यांना मला घाबरलो नाही आणि आज तुम्ही आमच्यासाठी मागं सरताय, तर ह्या गोष्टी सुद्धा नाही झाल्या पाहिजे त्या. माझा विश्वास माझा 2014-2019ला मला अनेकांनी शब्द दिले तरी पण मी कुठल्याही प्रकारची वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. 2014च्या अगोदर या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता की तुम्हीच लढा म्हणून, परंतु त्यावेळेस सुद्धा मी त्यांचंच काम त्या ठिकाणी केलेलं ह्या तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी माहीत आहे. मी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे एक कार्यकर्ता आहे. मी कधी अशा प्रकारे मी काम केलं नाही की जेणेकरून या तालुक्यामधला सगळा समाज हा आपल्याबरोबर असला पाहिजे, आपण सगळ्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. हे तुम्हाला मी माहीत आहे. मी अशा प्रकारे आतापर्यंत काम करतोय. जिल्हा बँकेवरती 20-25 वर्ष काम करतोय. कुठल्याही एका कार्यकर्त्यानं सांगावं की माझं कुठं अडवणूक झाली म्हणून. आणि म्हणून आमची अशी या ठिकाणी विनंती राहील की शेवटी तालुक्याचा लोकांचा कल हा तुतारीकडे आहे आणि पवार साहेबाकडे आहे आणि म्हणून लोक आज अनेक जण याला या ठिकाणी तयार आहेत. परंतु भविष्याचा विचार केला ही लोक आज येतील आणि उद्या जातील अशी परिस्थिती असेल तर खऱ्या अर्थानं
या ठिकाणी लोकांचं मत आणि साहेबांचा विचार हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.